मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतही घसरणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-2024 मध्ये कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य खरीप हंगाम 2023 ला ई पीक पाहणी ॲपवर नोंद असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. 0.20 पेक्षा कमी क्षेत्र असलेले कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये मदत मिळणार आहे. तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या क्षेत्र मर्यादेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत मिळणार आहे. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲपवर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्र: आधार कार्डची छायांकित प्रत, संमतीपत्र, सामायिक खातेदार असल्यास सामायिक खातेदार ना हरकत प्रत, संमतीपत्र व ना हरकत पत्राचा नमुना तालुक्यातील झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध करून देण्यात आलेला. तरी वरीलप्रमाणे पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांच्या मार्फत करण्यात आले आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोशन इंदोरे, तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर. खरीप हंगाम 2023 मध्ये कपाशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इतर कारणांमुळे कपाशी व सोयाबीनच्या भावामध्ये घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत सोयाबीन तथा कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकरता अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे. यामध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. याकरता काही आवश्यक कागदपत्रे आहेत, जसे आधार कार्ड, संमतीपत्र आणि सामायिक खातेदार असल्यास सामायिक खातेदारांचे ना हरकत पत्र व त्यासोबत मोबाईल नंबर असे तुम्हाला ही कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून द्यायची आहे. जे पात्र लाभार्थी आहेत, ज्यांनी ई पीक पाहणी ॲप अंतर्गत खरीप 2023 मध्ये नोंदणी केली, तेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत. त्या संबंधित शेतकऱ्यांची पात्र लाभार्थ्यांची यादीसुद्धा संबंधित कृषी सहाय्यक तसेच ग्रामपंचायतकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करावी. धन्यवाद. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोयाबीन उत्पादन शेतकरी पात्र लाभार्थ्यांची संख्या 40,079 असून कपाशी उत्पादन शेतकरी पात्र लाभार्थ्यांची संख्या 6,210 असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे. उत्तम ब्राह्मणवाडी, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर.